तुमच्याकडे रेंज नव्हती त्या दिवशी बहुतेक. नाही नाही, रेंजही नव्हती आणि लाईटही गेलेली होती, त्याच्यामुळे सगळं गडबडच झाली त्या दिवशी. नाही काय हरकत नाही, एखाद्या दिवशी होत असं. ठीक आहे, आता बोला, सुरू करा. काय अडचण हो, एक मिनिट. जय हो गुरुजींकी. ज्ञान सांगणे ही आपली 17वी आवृत्ती आहे. 17वी आवृत्तीमधील आजचा अध्याय आहे अवघी एकाचीच विना. हा अध्याय सुरुवातीला प्रियांकाने घेतला होता, दुसऱ्या वेळेस सुरेखाने, तिसऱ्या वेळेस मीराने, चौथ्या वेळेस परत सुरेखाने घेतला होता, पाचव्या वेळेस संगीताई म्हणजे तिने घेतला होता, 6व्या वेळेस घेतला होता संभाजीनगरच्या, त्याच्यानंतर गीताने घेतला होता, त्याच्यानंतर गणेश भैयाने, 9व्या वेळेस अपर्णाताईने, 10व्या वेळेस अर्चना घेतला होता, 11व्या वेळेस मी घेतला होता, 12व्या वेळेस रवींद्र सरांनी, 13व्या वेळेस विवेक भैयाने घेतला होता, 14व्या वेळेस सुमन पिंगळे संगीतांच्या त्यांनी घेतला होता, आणि 15व्या आवृत्तीच्या वेळेस मीराने घेतला होता, आणि 16व्या आवृत्तीच्या वेळेस डॉक्टर संगीताईंनी घेतला होता. आता ही 17वी आवृत्ती आहे, विवेक भैया घेणार आहे. विवेक भैया. सर्वांना प्रणाम. गुरुजींचे ज्ञान सांगेन सहज विज्ञानेशी हा जो सूत्र ग्रंथ आहे, या सूत्र ग्रंथामध्ये गुरुजींनी आजच्या परिभाषेमध्ये म्हणजे विज्ञानाच्या वैज्ञानिकांनी सिद्ध केलेल्या विविध सूत्रांच्या साह्याने संत वचने ही सत्य वचने कशी आहेत आणि संत वचने ही सत्य वचनामध्ये जगाच्या नवीन भाषेमध्ये या नवीन पिढीला, नवीन जगाला कशा पद्धतीने सांगता येतील याचं जे चिंतन केलं, या चिंतनाचं मूलगामी सूत्र मांडणार आणि काही उदाहरणादाखल, वानगी दाखल काही संत वचने ही घेऊन जो एक अतिशय सूक्ष्म परंतु सूक्ष्मात घेऊन जाणारा हा छोटासा ग्रंथ लिहिला, ज्ञान सांगेन सहज विज्ञानेशी. गुरुजींच्या या ग्रंथामध्ये विविध सूत्र जी गुरुजी असं सांगतात की ध्यान करणाऱ्या माणसाला, चिंतन करणाऱ्या माणसाला, जो त्याच्याशी जोडला गेलेला आहे अशा ध्यानी माणसाला किंवा भक्ताला सहजगत्या उमगतात, आणि ही सहजगत्या उमगलेली सूत्रे जी आहेत, ही सूत्रे एक प्रकारचं विज्ञान बनून जातं, किंबहुना दुसऱ्या जगाच्या एका कोपऱ्यामध्ये एका शास्त्रज्ञाला उमगलेली विज्ञानाची सूत्रे आणि एका भक्ताला, एका संताला उमगलेलं सत्य, हे दोन्ही जर पडताळून बघितलं तर काल भिन्नता असेल, व्यक्ती भिन्नता असेल, भाषा भिन्नता असेल, परंतु त्यामधला सारगर्भ जो आहे तो एकच एक असतो याची प्रचिती येते. आणि हे सांगणारं गुरुजींचं हे पुस्तक आहे. अध्यात्म ही व्यक्तिगत गोष्ट आहे. अध्यात्म याचं सार्वजनिकरण करता येत नाही, याचं जागतिकीकरण करता येत नाही, आणि अध्यात्माचा आणि खऱ्या जीवनाचा संबंध असतोच असं नाही. असं मानणाऱ्या लोकांना विज्ञानाचं सत्य जितकी प्रखर सत्य आहेत, ती जितकी जगन मान्यता पावलेली आहेत, ती जसं कुठंही तीच ती आहेत, तशीच अध्यात्माची सत्य सुद्धा असतात. ती सुद्धा त्रिकालाबाधित सत्य असतात. वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या संतांनी सांगितलेली सत्य, किंबहुना त्यांना त्याच त्या सायुज्यतेच्या स्थितीमध्ये आलेले अनुभव हे काळाच्या कसोटीवर जरी घासले, भाषेच्या कसोटीवर आणि विज्ञानाच्या कसोटीवर आणि गणिताच्या कसोटीवर जरी घासले, तरी एकच एक कसे असतात याचा प्रत्यय देणारं आणि याचं सटीक विश्लेषण करणारा हा जो ग्रंथ आहे, ज्ञान सांगेन सहज विज्ञानाशी, या ग्रंथामधील हे 10वं प्रकरण जे गेल्या वेळी आपण विवेचनासाठी घेतलेलं होतं. तथापि काही
तांत्रिक व्यत्ययामुळे आपल्याला या प्रकरणाला न्याय देता आलेला नाही. आणि गुरुजींनी कुठलीही गोष्ट कधी अर्धवट सुटू नये याकडे कटाक्षानं लक्ष दिलं. आपणही त्याकडे आज पुन्हा एकदा ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी मधील 10वा अध्याय जो आहे, जो 10वा अध्याय आहे अवघी एकाचीच विण, या अध्यायावर आज आपण पुन्हा एकदा बोलणं आपलं सलग करूयात. पुन्हा तोच अध्याय यासाठी घेतो आहे की गेल्या वेळेस जे विवेचन केलं ते माझ्यापुरतंच मर्यादित राहिलं. आणि म्हणजे आम्ही सांगतो किंवा कम्युनिकेशनच्या 3 स्टेजेस असतात. एक प्रोडक्शन असणारी स्टेज, मी बोलतोय. दुसरी ट्रान्समिशन असणारी स्टेज, म्हणजे जे वहन आहे ते वहन जर व्यवस्थित झालं नाही तर काही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि तिसरी आहे रिसेप्शन, म्हणजे माणसं ऐकतात पण ऐकतात का खरंच, असं जे गुरुजी म्हणायचे. तर ते ऐकणं जे आहे हे असलं पाहिजे. म्हणजे या 3 टप्प्यामधून जर संभाषण झालं, संवाद झाला, तर तो संवाद परिपूर्ण झाला असं आपण मानतो. गेल्या वेळी असं झालं की तो संवाद माझ्यापर्यंतच राहिला, मी बोलत राहिलो, परंतु मधली जी ट्रान्समिशन स्टेज होती ती काही तांत्रिकतेमुळे, इंटरनेट नसल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही आणि तुमचा संवाद एकमेकांमध्ये वेगळा झाला. मी बोलत राहिलो, माझं गुरुजींनी ऐकलं असेल, परंतु आपण गेल्या वेळेस न ऐकल्यामुळं पुन्हा एकदा आपण अवघी एकाचीच विण यावर विवेचन करू. या विविध प्रकरणांमध्ये 19 प्रकरणं आहेत. या 19 प्रकरणामधलं हे 17वं प्रकरण आहे, 10वं प्रकरण आहे. सॉरी, 12 प्रकरणांमधलं हे 10वं प्रकरण आहे. हे 17वी आवृत्ती सुरू आहे. आणि या 10व्या प्रकरणामध्ये अवघी एकाचीच विण, म्हणजे जर अंकशास्त्राच्या दृष्टीनं बघितलं तर अंतिम सत्य सांगणारं पुन्हा एकदा हे प्रकरण आहे. अंकशास्त्राच्या दृष्टीनं बघितलं तर 10चा आकडा म्हणजे 1 अधिक 0 बरोबर आहे 1. जे 1 नंबरचं तत्वज्ञान आहे याच्यात सांगितलेलं. आता गुरुजी पहिल्या अध्यायामध्ये बोलत असताना मराठीचे शिक्षक म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रत्ययाला येतात. मराठीचे शिक्षक म्हणून प्रत्ययाला असे येतात की गुरुजी असं म्हणतात की अवघी एकाचीच विण. अवघी, पण अवघी हे काय, विशेषण आहे. विशेषण कशाला जोडून येतं, विशेषण नामाला जोडून येतं. म्हणजे हिरवं झाड, लाल झेंडा, पांढरी कार, तर हे असं काहीतरी नामाला जोडून येतं विशेषण. परंतु अवघी म्हणजे सगळी, एकाचीच विण आहे, पण सगळी, सगळी काय, सगळी काय, सगळी झाडं, सगळी माणसं, सगळं आकाश, काय नेमकं सगळंच काय. अवघी, अवघीच्या पुढं नाम काय. तर अवघीच्या पुढं गुरुजी असं म्हणतात की नाम जे आहे ते सुप्त आहे आणि ते नाम आहे सृष्टी. आता जर आपल्याला शीर्षकच बघायचं असेल तर अवघी म्हणजे सगळी, कंसामध्ये नाम आहे सृष्टी. सगळी सृष्टी एकाचीच, च वर भर दिलेला आहे, एकाचीच विण. एकाची विण असं नाही म्हटलेलं, एकाचीच विण म्हटलेलं आहे. आणि जेव्हा संतांना सत्य सांगत असताना एखादा शब्द येतो तेव्हा तो शब्द मंत्रासारखा सटीक असतो. म्हणजे त्याच्यातलं काही काढता येत नाही बाजूला. जर काढलं तर ते सत्य बदलून जाईल. सत्यासोबत आलेला तो शब्द आहे. म्हणून अवघी एकाचीच विण हे भर देऊन सांगितलेलं त्यांनी. सृष्टी अवघी एकाचीच विण, एकच आहे सगळं. मग एकच जर सगळं असेल तर आपल्याला दिसताना वेगळं का दिसतं. ससा छोटा दिसतो, हत्ती मोठा दिसतो. हत्ती गवत खातो, हरिण गवत खातो, वाघ सिंह मांस खातात. सशाचे दात वेगळे असतात, सिंहाचे दात वेगळे असतात. हा पांढऱ्या रंगाचा असतो, हत्ती काळ्या रंगाचा असतो. मोराचा पिसारा वेगळा असतो, कावळ्याला पिसारा नसतो.
घरात माणसं जरी बघितली तरी चेहरे एकसारखे नसतात. चेहरे एकसारखे असले तर उंच्या एकसारख्या नसतात. उंच्या एकसारख्या असल्या रंग एकसारखे नसतात. रंग एकसारखे असले तर स्वभाव एकसारखे नसतात. अहो, घरात जाऊ द्या, सगळ्या सृष्टीमध्ये सगळी माणसं जरी एकत्र घेतली तरी त्यांच्या बोटांचे ठसे जर आपण बघितले तर विज्ञान असं सांगतं की कुणीच कुणाची झेरॉक्स कॉपी यामुळे नाही की बोटांचे ठसे सुद्धा एकमेकाला मॅच होत नाहीत. मग जर मॅच होत नसले तर मग असं जर इतकी भिन्नता आहे म्हणजे बागेमध्ये गेलो तर फुलं वेगळ्या रंगाची, गंध वेगळ्या रंगाचे, रंग वेगळ्या रंगाचे. मग इतकी जर भिन्नता असेल तर हे सगळं एकच आहे असं कसं म्हणता येईल? रंग वेगळे, गंध वेगळे, दिसतंय वेगळं, असतंय वेगळं, असं कसं करता येईल? मग आम्हाला जे दिसतं ते तर भिन्न आहे. सृष्टी सगळी वैविध्याने भरलेली आहे. मग सृष्टी सगळी जर वैविध्याने भरलेली असेल तर मग ती एकाचीच विण आहे असं कसं म्हणता येईल? मग असं म्हणत असताना गुरुजींनी सांगितलेलं आहे की पंचमहाभूतापासून ही सृष्टी बनते. एकच ब्रह्म होतं. एक ब्रह्म होतं, त्याला अनेकत्वाची इच्छा निर्माण झाली आणि त्या इच्छेतून हे सगळं निर्माण झालं. विश्व निर्माण झालं, सृष्टी निर्माण झाली. बर, आता हे जे दिसतंय त्याच्याकडे बघू आपण. कारण जे दिसतं, गुरुजींनी दिसणारा देव जो आहे सूर्य, त्या ध्यानापासून सुरुवात केली. जे दिसतंय त्याच्यापासून सुरुवात करा म्हणले गुरुजी. मग जे दिसत नाही, अव्यक्त आहे, ते कळायला थोडा वेळ लागेल. मग ती आणखी वेगळी गोष्ट. मग आपण जर अव्यक्तापासून सुरू केलं आणि व्यक्ताकडे आपण आलो, मग व्यक्ताकडे आल्याच्या नंतर आपल्याला दिसतं काय? पंचमहाभूतामध्ये आकाश एक सांगितलेलं आहे आपल्याला. आकाश दिसतं आपल्याला. आकाश हो आहे, बघितलंय आम्ही आकाश. बर, आणखी काय? आकाशापासून दुसरं कोणतं आणखी पंचमहाभूत आहे? तर वायू आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. लहानपणापासून शिकवले आपल्याला हे पंचमहाभूत आहेत. फंडामेंटल एलिमेंट्स आपण म्हणतो सृष्टीतले. गुरुजी सुरुवात अशी करतात की आकाश आहे. तर आकाश ब्रह्मासारखं निर्वात आहे. म्हणून गुरुजी सांगायचे की ध्यान करा, आकाशाचं ध्यान करा. सुजय मॅडमला सांगितलं होतं आकाशाचं ध्यान करा. आकाश सर्व व्याप्त आहे. तितकं निरभ्र होऊन जा, तितकं व्यापक होऊन जा. माणसाच्या निराकाराच्या संकल्पना किंवा विचारांच्या कक्षा या आकाशापेक्षा मोठ्या होऊ शकत नाही. कारण तेवढंच बघितलेलं ना, धारणेची मर्यादाच तेवढी आहे, दिसलेलंच तेवढं आहे आपल्याला. मग आकाश आहे, निरभ्र आहे आकाश. आकाशातून कोणतं तत्व दुसरं निर्माण झालेलं दिसतं आपल्याला? काय आहे पण आकाशामध्ये? नाही, आम्ही गेलो आकाशामध्ये, गेलो आम्ही विमानात गेलो आम्ही आकाशात. मग आम्ही जर विमानात गेलो आकाशात, तर आकाशात आम्हाला विमानामध्ये काय काय दिसलं? तिथं खाली तर काहीच दिसत नव्हतं, खूप आम्ही ढगामध्येच होतो सगळं. पण एक गोष्ट लक्षात येत होती की कानठळ्या बसण्यासारखं होतं ते. काही लोकांनी कानात कापूस घातले होते. दबाव होता कशाचा तरी. आवाज येतो विमानाचा सुद्धा. म्हणजे काय आहे तिथे? वायू आहे, हे कळालं आम्हाला. वायू आहे तिथे. म्हणजे हे पंचमहाभूत आहे तिथं. आकाशामध्ये दुसरं काय आम्हाला माहित नाही, परंतु वायू आहे. विमानातून बघितलं तर सगळीकडे सारखंच दिसतं. खाली काय आणि वरी काय, डाव्या बाजूला काय, उजव्या बाजूला काय, समोर काय, माग काय, सगळ्या दाही दिशाला तेच ते दिसतं, आकाशात दिसतं. पण जाणवतो कोण? वायू जाणवतो. मग वायूला काय आहे? की वायूला वास आहे, सुगंध आला, दुर्गंध आला, नाही, वायूला वास आहे. आणखी काय त्याला? नाही, त्याला वजन आहे. वजन आहे त्याला. टायर मध्ये हवा भरली, गाडी पळते. टायर मध्ये हवा नसली, नाही, ते बसतं खाली. म्हणजे काय? त्याला वजन असलं पाहिजे. वजन आहे त्याला. बर, मग आणखी त्याच्यातून काय निर्माण होतं? त्याच्यातून अग्नी एक निर्माण झालेला बघितला आम्ही, बघितला वीज पडताना बघितली, अग्नी निर्माण झालेला बघितला.
तुम्ही बघितलंय खरं, पण वैज्ञानिक विश्लेषण काय? तर वैज्ञानिक विश्लेषण असं आहे की या वायूमध्ये जे वेगवेगळे वायू असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने हायड्रोजन आहे. काय करतो हायड्रोजन? अमक्या अमक्या देशानं आता हायड्रोजन बॉम्ब बनवलाय. म्हणजे हा वायू अत्यंत ज्वलनशील वायूंपैकी एक वायू आहे. हायड्रोजन हा वायू अत्यंत ज्वलनशील वायूंपैकी एक आहे. बर, आणखी दुसरा कोणता वायू त्याच्यामध्ये? ऑक्सिजन एक आहे. आम्हाला माहिती आहे ऑक्सिजन एक आहे. अनेक वायू त्याच्यापैकी ऑक्सिजन एक आहे. काय करतो ऑक्सिजन? काय करतो? तो ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करणारा वायू आहे. ज्वलनाला मदत करणारा वायू आहे. वीज काय आम्हाला काय रोज दिसत नाही, ती दिसते कधीतरी, लखलखलेली वीज दिसते. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी की मी बघितलं गुरुजींकडे कोणीतरी आलं होतं आणि ते त्यांचा मुलगा विजेला फार घाबरतो. तर गुरुजी असं म्हणाले की अरे ते जे आवाज येतो ना तुला, तो फार नंतर आलेला आहे, लक्षात घे. तू घाबरत जाऊ नको विजेच्या आवाजाला. ती विजेची कडकड अशी ऐकली की लोक असे घाबरतात, धसका घेतात एकदम असं. गुरुजी म्हणले विज्ञान सांगतो तुला, आवाज खूप नंतर येतो. प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. त्यामुळं अगोदर वीज लखलखते आणि पडते सुद्धा कुठतरी, त्याचा आवाज नंतर येतो काही सेकंदानंतर. बघा तुम्ही, एकदा वीज लखलखली त्याच वेळेला आवाज येत नाही. आकाशात वीज दिसली, आवाज येत नाही. त्यानंतर काही सेकंदाने वाट बघा, लगेच आवाज येतो. म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा प्रकाशाचा वेग जास्त आहे. हे बघितलं आम्ही. आता आम्ही निर्वात आकाश बघितलं विमानातून जात असताना. त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की वायूचा दबाव त्याच्यामध्ये आहे. वायू आहे, दबाव आहे. वायूला गंध आहे, वायूला रंग सुद्धा असेल. वायूला वजन आहे. वायूमध्ये गुणधर्म आहे. कोणता गुणधर्म आहे? हायड्रोजन हा ज्वालाग्राही वायू आहे. हायड्रोजन बॉम्ब बनतो आणि ऑक्सिजन सारखा वायू जो आहे तो ज्वलनाला मदत करतो. ज्वालाग्राही आहे हायड्रोजन. बर, म्हणजे त्या वायूमधून अग्नी निर्माण होतो हे आम्ही बघितलं. आपल्याला आतापर्यंत असं वाटायचं की वाऱ्याचा आणि अग्नीचा काय असतं, दोन वेगवेगळे तत्व आहेत नाहीत का? आकाश वेगळं, वायू वेगळं, अग्नी वेगळं, दिसायला वेगळं दिसतं, ते अनुभूतीला वेगळं वाटतं. परंतु आपण हे बघितलेलं आहे उन्हाळ्यामध्ये की एखाद्या ठिकाणी आग लागली रे लागली की वातावरण असं असतं, आणि जर वारं सुटलं रे सुटलं की ज्या दिशेनं वारं जाईल त्या दिशेनं अग्नी जातो. म्हणजे अग्नीचं वहन करण्याचं काम हा वायू करतो, ऑक्सिजन करतो. म्हणजे वणवा का पेटतो जंगलामध्ये? तर वारा त्याला सहाय्य करतो म्हणून. बर, आता अग्नी निर्माण झाला हे आम्हाला कळलं. अग्नीतून पाणी कसं निर्माण होईल बरं? गुरुजी म्हणतात अग्नीतून पाणी निर्माण होतं. अग्नीतून पाणी? अहो गुरुजी, आग विझवायला आम्ही पाणी वापरतो, मग अग्नीतून पाणी कसं निर्माण झालं सांगा बरं? गुरुजी असं सांगतात विज्ञानाच्या साह्याने, की विज्ञान असं सांगतंय की जो हायड्रोजन हा ज्वालाग्राही आहे आणि जो ऑक्सिजन त्याला मदत करतो, हे दोघं एकत्र आले H2O इज इक्वल टू वॉटर. म्हणजे दोन हायड्रोजनचे अणू आणि एक ऑक्सिजनचे अणू हे एकमेकांमध्ये मिसळले की पाण्याचा थेंब तयार होतो, पाणी तयार होतं. हे आम्ही शिकलेलो शाळेत, मान्य झालं आता आम्हाला की दोन हायड्रोजनचे अणू आणि एक ऑक्सिजनचा अणू एकत्र आलं की पाणी तयार होतं. म्हणजे आकाशातून वायू निर्माण झाला, अग्नीमधून पाणी निर्माण झालं, पाण्यामधून जमीन कशी निर्माण होईल सांगा? पृथ्वी तत्व सांगा कसं निर्माण होईल? तसंही होतं ते. आता आपण पृथ्वी नावाच्या ग्रहावर राहतो
आणि आपण बघतो की 3/4 पाण्यानं आपण वेढलेलो आहोत. आपल्या सगळं पृथ्वीच्या बाजूला पाणीच आहे सगळं. गुरुजी म्हणतात की अनेक वर्ष लागतात ही प्रक्रिया घडण्यासाठी. ही प्रक्रिया घडण्यासाठी अनेक वर्ष लागतात. परंतु पाण्यामधून जमीन निर्माण होणे हे काही आश्चर्याची गोष्ट नाही. माती निर्माण होणे आश्चर्याची गोष्ट नाही. बर, बागेतलं उदाहरण घ्यायचं का आपण? बागेतलं उदाहरण घेऊया. एक झाड आहे, कशाचे झाड घ्या, एक झाड आहे, त्याच्यामध्ये फळ जर बघितलं आपण तर फळामध्ये पाणी असतं. कोणत्याही झाडामध्ये, डाळिंबात पाणी आहे, आंब्यामध्ये पाणी आहे, गोड गोड येते पण पाणी आहे, लिंबाचा आंबट आहे पण रस आहे पण पाणी आहे त्याच्यामध्ये, पाणी. आता हे जर वाळलं, हे जर वाळलं तर आंबा वाळून गेला तर पहिल्यांदा काय आटल त्यातलं? पाणी आटून जाईल, संपून जाईल पाणी, वाळून गेलं ते. बर, वाळून गेल्यावर काय राहिलं त्याच्यामध्ये? कोय राहिली शिल्लक. काय राहिलं दुसरं? कोय राहिली शिल्लक. मग ही शिल्लक राहिलेली कोय पत्र्यावर वाळवायचो आम्ही पहिले, कोय खेळण्यासाठी, वाळून वाळून जायचं ते. मातीत मिसळली आता ही, आणि त्याच्यावर जर कोणी माती टाकली किंवा माती पडली आपोआप, तर काही दिवसाने ही आंब्याची पानं असोत किंवा आणखी कोणत्या झाडाची पानं असोत किंवा फळं असोत जी रसरशीत होती, ती एकदा झाली की त्याचं ड्राय फ्रूट तयार होतं. ड्राय फ्रूट नाही का, अक्रोड खातो आपण, ड्राय फ्रूट. बदाम खातो, ड्राय फ्रूट. काजू खातो, ड्राय फ्रूट. कसं होतं ते? अगोदर ड्राय होतं काय? नाही, ओलं होतं ते, मग ड्राय तयार झालं. हे मातीत गेलं की काय झालं? पृथ्वी माती झाली, त्याची मिसळून गेलं ते मातीमध्ये. बर, आता हे आंब्याचं लाकूड आम्ही जर माळवादाला वापरलं तर काय येते? पृथ्वी येते, लाकूडच येते. आता काही वर्षांनी काढलं ते, एकदा खराबच झालं, काढलं आम्ही बाजूला, बाजूला काढलं, त्याचे बारके बारके छोटे छोटे ढलप्या केल्या त्याच्या, आणि एक मोठं सगळ्या गाव जेवण घातलं. त्या गाव जेवणासाठी आम्ही चुलीसाठी ते लाकूड वापरलं. काय झालं ते? अग्नी झालं ते. म्हणजे ही पंचमहाभूत एकमेकांमध्ये इतकी बेमालूमपणे मिसळलेली आहेत की जर उघड्या डोळ्याने सृष्टीकडे नुसतं जरी बघितलं तरी आपल्या असं लक्षात येतं की अवघी एकाचीच वीण आहे, अवघी एकाचीच वीण आहे. सगळं सगळं एकच आहे, सारखंच. सगळं एक सारखंच आहे ते. जसं मी उदाहरण देताना गेल्या वेळी असं म्हणालो की माणूस 85च्या पुढे सरकला की त्याला हळूहळू डिमेन्शिया व्हायला लागतो. डिमेन्शिया, डिमेन्शिया काय? काय डिमेन्शिया? काय? विस्मरण व्हायला लागतं, विस्मरण. मग तो अगोदरचे आपल्या फार जुने असलेले लोक जे आहेत त्यांची आठवण फार काढतो. जुनं गाव, माझं शेत, गावातलं घर, जुनं घर, जुने मित्र, लहानपणीचे नातेवाईक, कधीचे जुने नातेवाईक, लग्नातल्या काळातले वगैरे वगैरे, एकदम जुने. नवीन ते कुणाचं तरी एक नातवाचं लग्न झालेलं आहे, त्याची एक बायको आलेली समोर आणली आजारपणामध्ये, ओळखलं का बाबा हिला? ते बघून म्हणतात सांगा, नाव सांगा, कोण आहे? पण जुनी एखादी, अगदी जुनी एखादी कोणी नातेवाईक आली, एखादा कोणी मित्र आला तर लगेच डोळे एकदम चकाकतात. काय झालंय? काय? पण पाणी कमी झालंय, डॉक्टर म्हणतात. कुठलं पाणी कमी झालंय? मेंदूतलं पाणी कमी झालंय. मेंदू आकार छोटा झालाय, आणि मेंदूचा आकार एकदा छोटा झाला रे झाला की ते म्हणतात की ते नवीन जेवढ्या आठवणी, मेमरीज साठवलेल्या असतात मेंदून, त्या नष्ट व्हायला सुरू होते, जुन्या राहतात, जुना शिल्लक राहतात. म्हणजे माणूस असो, झाड असो की आणखी काही असो, ही पंचमहाभूता सगळ्या, माणसाचं शरीर घ्या, काय त्याच्यामध्ये? हाडं काय? हाडं हे पृथ्वी तत्व आहे. रक्त काय? रक्त हे जलतत्व आहे. अग्नी काय? भूक लागते, जेवल्यानंतर अन्न पचतं, अग्नी तत्व आहे. आणखी काय राहिलं?
माहिती आहे आपल्याला. बरं, आणखी काय काय राहिलं काय आता? आकाश नसेल ना? आकाश कुठे? नाही, आकाश पण अपसेंट नाहीये. सर्व व्यक्त असलेला तो जो आकाश तत्व आहे, एक सेकंदामध्ये डोळे मिटले, मी गुरुजींच्या समोर कसा बसलेलो होतो आणि गुरुजी माझ्याकडे बघून कसं हसले, असा विचार केला रे केला, की काळ वेळ सगळं तिथं लुप्त होतं. आपण एका सेकंदात गुरुजी दिसतात, आपण कुठं बसलो होतो, कसं हसले होते गुरुजी आपल्याकडे बघून, काय बोलले होते. तिथं देश विदेश, कुठलं भिंत, कुठलं गाव, काही आडवं येत नाही. जागा स्थळ काळ वेळ काही आडवं येत नाही. आकाश तत्व आहे माणसामध्ये विचाराच्या स्वरूपामध्ये. मन एवं कारणो बंधनो मोक्ष मनच त्याचं कारण आहे. सगळं ते आहे ते आकाश तत्व. म्हणजे अवघी एकाचीच विण हे सांगत असताना गुरुजी असं सांगतात की सगळं एकच एक आहे. जर सृष्टी बघा, वनस्पती बघा, प्राणी बघा, माणूस बघा, आपलं स्वतःचं उदाहरण घेऊन बघा, सगळं तेच एकच एक आहे, एकच एक आहे. काय काही नाही, काय फरक पडत नाही. कुणीतरी असं सांगाल तुम्हाला की आता जो चेहरा दिसतोय ना तुमचा, तुमचे वडील असेच दिसायचे बघा त्यावेळेस. काही खोटा नाही, ते बरोबर आहे एकदम. तसंच दिसणार ते, तसंच काही फरक पडत नाही. ही जी आता जी मुलगी आहे ना, आम्ही तिची आई बघितलेली तसंच दिसायची बघा ती. काही चुकीचं नाही. सगळं सारखं असतं, काही ते असा बदल नाही. ही अवघी एकाचीच विण हे इतकं खरी गोष्ट आहे की माऊलींना जसं भिंतीमध्ये चैतन्य दिसलं आणि त्या चैतन्याला त्यांनी बोलतं केलं, म्हणजे चालतं केलं म्हणू आपण. बोलतं केलं, मुक्त केलं, चालतं केलं. त्याला रेड्याला बोलतं केलं आणि भिंतीला चालतं केलं. चैतन्य दिसलं त्यांना. ते त्या चैतन्यामध्ये असलेल्या केंद्रात त्यांना जाता आणि आदेशित करता आलं, म्हणून हे घडलं. त्यांना भिन्न दिसलंच नाही काही. अवघी एकाचीच विण आपण अभ्यासतो आहोत, विश्लेषण करतो आहोत, बोलतो आहोत, ऐकतो आहोत. गुरुजींकडून अनेकदा ऐकलेलं आहे आपण. माऊली ते जगत होते, माऊली ते जगत होते. जसं चांगदेवाला इथपर्यंतच कळालं होतं 14,000 वर्ष तपश्चर्या करून की वाघ काय आणि नाग काय. अवघी एकाचीच विण आहे. नाग काय आणि वाघ काय अवघी एकाचीच विण आहे. परंतु अहंकार नावाची एक गोष्ट होती, ती जाणं आवश्यक होतं. त्याच्यासाठी योजना होती त्याची की माऊलीकडे त्यांनी यावं, आणि तो आला माऊलीकडे आणि माऊलींनी त्याला दाखवलं की तुझी जी दृष्टी आहे ती जरा अलीकडची आहे. ती मुक्त करण्यासाठी मी तुला दाखवतो की तुला फक्त नाग आणि वाघ आणि माणूस एवढंच तुला कळालंय की एकच एक आहे. त्याच्या पलीकडं तुला जे कळालं नाही, ती तुला जड वाटणारी भिंत, ती सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अणुरेणूंनी ती बनलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मन आहे, केंद्र आहे. आणि त्या केंद्रात जाऊन त्याला जर आदेश देता आला तर ती सुद्धा चालू शकते. जो रेडा मठ्ठ आणि मंद आहे असं समजलं जातं, तो बोलू शकतो. हे जे चैतन्याचं केंद्र ज्याला बसलंय, त्या केंद्रामध्ये गेलेला शास्त्रज्ञ असो, त्या केंद्रात गेलेले संत असो, की त्या केंद्रात गेलेला एखादा गणिताचा तज्ञ असो, निर्माता असो एखाद्या सूत्राचा, त्याला तेच ते तत्व गवसणार आहे आणि तेच ते तत्व त्याने सांगितलेलं आहे. गुरुजी ही गोष्ट जशी विज्ञानानं सांगतात, तशी हीच गोष्ट गुरुजी गणिताच्या भाषेमध्ये सांगतात. गणिताच्या भाषेत आहे गुरुजी म्हणतात, सारखंच आहे. कसं सारखं आहे? गुरुजी असं म्हणतात गणिताबद्दलच का बोलायचं आपण. पण गणिताबद्दल यासाठी बोलायचं की असं म्हटलं जातं की मॅथमॅटिक्स इज द मदर ऑफ ऑल सायन्सेस. सगळ्या विज्ञानाच्या शाखा ज्या आहेत त्या गणिती भाषेमध्ये बोलतात. गणित नावाच्या मातेच्या चरण स्पर्श करून त्या पुढे जातात. म्हणून गणित जे आहे ते अचूक आहे असं म्हटलं जातं. बोलताना गुरुजी म्हणायचे 2 + 2 = 4, 4.25 नव्हे आणि 4.25 नव्हे, 4च 4. इथेही 4, तिथेही 4, अमेरिकेत 4, रशियामध्ये 4,
आणखी युक्रेनमध्ये 4, सगळीकडे 4. 4.25, 4.25 असं होत नाही ते कधी. मग गणिती भाषेमध्ये जर बोलायचं असेल तर गणितामध्ये एक आकडा आहे, एक नावाचा अंक आहे. नाही 5 सांगा, 5. मग गुरुजी असं म्हणतील 5 म्हणजे 5 1. नाही 19 सांगा, 19 म्हणजे 19 1. नाही 1000 सांगा, 1000 म्हणजे 1000 वेळा 1. नाही लाख सांगा, लाख म्हणजे लाख वेळा 1. नाही 1 अब्ज सांगा, 1 अब्ज, 1 आलं ना त्याच्यामध्ये, अब्ज वेळेला 1 म्हणजे 1 जे आहे हे सगळीकडे. 1 नावाचा अंक सगळ्यामध्ये आहेच आहे, म्हणजे तो त्याचा विस्तार आहे. गणित हा सगळा 1 आकड्याचा विस्तार आहे आणि त्याचं नसणं म्हणजे 0 आहे. म्हणजे ते म्हणावं लागतं आपल्याला की इथे 1 सुद्धा नाहीये बरं का, म्हणून हे 0 आहे. म्हणजे तिथे सुद्धा तो 1 आहेच आहे. आहेच आहे. हे असं या पद्धतीनं, सुलट्या पद्धतीनं आणि उलट्या पद्धतीनं असं आपण बघू. तसं रामकृष्णांना ते गवसलं होतं की त्यांनी ते एकदा त्यांच्याकडे आले होते केशवचंद्र सेन आणि त्यांनी सुरू केलं ते की ईश्वर नाहीये, हे सगळं थोतांड आहे आणि मनाचे सगळे खेळ आहेत, हे स्वांत सुखाने निर्माण केलेल्या गोष्टी लोकांनी, आणि त्याच्यामध्ये ते आनंदी असतात आपल्या आपल्या कोशामध्ये. आणि त्याला ते चांगलं समजतात, त्यांना पवित्र वाटतं, चांगलं वाटतं, कोणाला त्रास नाही द्यायचा, काही नाही, हे चांगले असतात, नाही असं नाही, कोणाला उपद्रव नाही ह्या धार्मिक लोकांचा. परंतु बाकी देव फिव हे सगळे तुमच्या कल्पना, असं काही नसतं. कुठं देव येईन काय, आपण जे करू तेच, आपणच आपले देव, आपण आपल्या कर्मानं उभं करायचं सगळं, कर्माचं सगळं आहे, कर्मसिद्धांत आहे खरा, देव वगैरे असं काही नाही, कुठं नसतो ते, तुमची काली माता नाही वगैरे वगैरे काय. आणि रामकृष्ण इतक्या कौतुकानं त्यांच्याकडे बघायचे, उठायचे आणि त्यांना मिठी मारायचे. मग ह्यांना खूप यायचं की वा वा, म्हणजे आता ह्यांना पटायला लागले बरं का, हा माणूस म्हणजे काय, थांब माझ्या आईला विचारतो म्हणल्याशिवाय तर कोणाचं ऐकत नाही, माणसांचं तर नाहीच नाही. हा काय इथल्या पातळीवर विचार करणारा माणूस आहे का, तिथून त्याला आतल्या आवाज येतो त्याला, किंवा वरचा आवाज येतो म्हणू आपण त्याला, तेवढाच आवाज ऐकतो ते, हे खालच्यांचे आवाज ऐकत नाही, काही गडबड आहे, सगळे गोंधळ आहे म्हणतो ते, नाही ऐकत ते. बर, मग त्यांनी आणखी एकदा फार जोरदार असं ते सगळे त्यांच्या मताचं खंडन मंडन एकदम, पुन्हा एकदा रामकृष्णांनी त्याला मिठी मारली ठाकूरांनी, त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं, वा वा म्हणले, फार चांगलं, फार. थकून गेला बिचारा शेवटी विचार करून करून, आणि ते बोलून बोलून थकला, आणि मग म्हणला की आता तुम्हाला माझं म्हणणं पूर्ण पटलं असेल असं मी समजतो, आता सांगा आहे का तुमची काली. तर ते म्हणाले की बघ असं आहे की मी इतका वेळ असं कौतुक करत होतो तिचं की तिच्याबद्दल जो माणूस एवढं नकारात्मक बोलतोय त्याला सुद्धा तिनं काय बुद्धी दिली, काय त्याच्या वाणीला चैतन्य दिले, काय त्याला बोलता येते प्रभावी पद्धतीनं, काय आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये, म्हणजे खऱ्याला खोटं म्हणण्याचं सुद्धा काय बळ दिलं ह्या माणसाला. तुझी लीला खरंच आगाध आहे की तुझं नाव न घेणाऱ्या आणि तू नाहीच म्हणणाऱ्या माणसाला सुद्धा तू एवढी प्रतिभा दिलीस, आणि मला तिची खूप कमाल वाटली, फार कौतुक वाटलं तिचं. मी गैवरून गेलो आणि त्या प्रेमापोटी मी तुला मिठी मारत होतो. कपाळावर हात मारून घेतला होता, मला सांगायला काय गेलोय, यांनी समजलंय काय. कारण ठाकूरांनी हे ओळखलं होतं की हा माणूस विरोधक नाहीये, ह्याची प्रतिभा सुद्धा तिचीच देणगी आहे, ही अवघी एकाची चवीनं ही जी दृष्टी येते, या दृष्टीमध्ये मग भेदाभेद सारे अमंगळ ही जी संत दृष्टी आहे, भेदाभेद सारे अमंगळ ही जी संत दृष्टी आहे, किंवा एखाद्या सावतामाळी आरण भेंडीचे जात नाहीत पंढरपूरला, परंतु कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, असं जे दिसतं त्यांना, ही अवघी एकाची चवी नाही, हे लक्षात आलंय सगळं, ते एकच एकच एक एकच एक लक्षात आले. एखादी जनाबाई दळत बसते, तिला ते विठ्ठल येतो तिथं, ते त्याचं कारण असते, लक्षात आलेलं, ते अवघी एकाची, कुठं जायची गरज नाही त्यांना. एखादा पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये इतका रममान झालेला आहे, आवडतं ते विठ्ठल,
कारण त्याला लक्षात आलेलं आहे यांच्यामध्ये पण तेच विठ्ठलच, यांच्यामध्ये पण विठ्ठलच. यांना नाकारून, यांची सेवा नाकारून कुठंतरी एखाद्या तीर्थस्थळाला गेला काय, ते काही उपयोगाचं नाही. ते अलीकडचं आहे, त्याला अजून पूर्ण नाही कळालेलं, त्याला पूर्ण सत्याचा बोध नाही झालेला. पूर्ण सत्याचा बोध ज्यांना ज्यांना झाला त्यांच्या असं लक्षात आलं की ही सृष्टी संतांच्या दृष्टीनं ज्या अंतिम अनुभवाला गेल्यानंतर उमगलेला जो भाव आहे, तो भाव सगळे एक आहेत. हा जो आहे सगळे एकाच आहेत, तोच तो, त्याचाच विस्तार आहे. कशाचा विस्तार आहे? ते ब्रह्माचा विस्तार आहे. हे सगळे ब्रह्माचा विस्तार आहे. विज्ञान काय म्हणते, पण विज्ञान काय म्हणते, शास्त्रज्ञ काय म्हणते? शास्त्रज्ञ असं म्हणतात की बघा, ते प्रोटॉन्स तुम्हाला सगळीकडे दिसते, सगळ्या मूलद्रव्यांमध्ये प्रोटॉन्स दिसते. मूलद्रव्यांचं मोजणी करत असताना याच्यामध्ये किती प्रोटॉन्स आहेत हे मोजलं जाईल अगोदर. किती प्रोटॉन्स आहेत, त्याचा विस्तार आहे ते सगळं. बर, प्रोटॉन्स म्हणजे काय? प्रोटॉन्स, गुरुजी असं म्हणतात की ग्रीक भाषेमध्ये प्रोटॉन्स म्हणजे प्रोटो, प्रोटो म्हणजे आद्यरस, आद्यरस म्हणजे हे आद्यरस येतो, त्याचा विस्तार आहे ते सगळं. सगळे मूलद्रव्यामध्ये कुठेही घ्या तुम्ही, ते प्रोटॉन किती, त्याच्यावरून ते मोजतात आणि ठरवतात ते एकक किती करायचं. गणितज्ञ काय म्हणतात? गणितज्ञ असं म्हणतात की एक हा आकडा जो आहे आमचा, तो नसला तर शून्य आणि असला तर सगळं एकाचाच विस्तार, सगळा एकाचा विस्तार, सगळं एकाचा विस्तार, कुठलाही आकडा घ्या. मग संतांच्या दृष्टीनं बघितलं, त्या अंतिम अनुभवामध्ये असं लक्षात येतं की एकाचीच वीण आहे, सगळ्यामध्ये एकच एक तत्व आहे, त्याचाच विस्तार आहे सगळा. बर, विज्ञानाच्या भाषेत बघितलं तर विज्ञानही सांगेल की सगळा हा एकाचाच विस्तार आहे. दिसतं भिन्न भिन्न, त्याने वेगवेगळे रूप धारण केलेले आहेत. बर्फ दिसतो, काही वेळाने त्याचं पाणी होतं, काही वेळानं वाफ होते त्याची. लक्षात येतं आपल्याला, ते दिसतं. अनेक दैनंदिन अनेक घटनांमधून दिसतं की सगळं एकच एक आहे. फक्त जे भिन्नतेचे संस्कार कानावर पडतात, डोळ्यानं पाहतो, ज्याच्यात आपण वाढतो, त्याच्यामधून आपल्याला असं वाटतं की वेगळं वेगळं आहे. असे आभास जे आहेत त्याची दृढता जी आहे, ती दृढता आपल्याला कधी कधी कर्मठ बनवते आणि आपल्याला असं वाटतं की ते वेगळे, आम्ही वेगळे, काही संबंध नाही त्यांचा आमचा. फार वेगळे लोक आहेत होते, आम्ही फार वेगळे, आम्ही वेगळा विचार करतो, ते वेगळ्या विचारांना जगतात. पण ते संत असं सांगतात की भेदाभेद सारे अमंगळ, सगळी एकाचीच वीण आहे. हे नाही, बाकी सगळं म्हणजे विज्ञान सुद्धा सांगेल की 99.9% जेनेटिक्स of all human beings of this universe is same. 0.1 चा जो डिफरन्स आहे, त्यानं कुणाचे नाक चपटे झाले तर कुणाचे सरळ झालेत, कुणाचा रंग काळा आहे तर कुणाचा गोरा आहे, कुणाचा मंगोलियन फेस आहे तर कुणाचा द्रविडियन फेस आहे, कुणाचा इराणी सारखा आर्य फेस आहे तर कुणाचा आणखी काय 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 काय, कुणाचे केस कुरळे आहेत, कुणाचे सरळ आहेत. एवढंच फरक आहे ते, तेवढ्यानेच फक्त सगळं बदलते. त्या एका 0.1 गुणसूत्रामुळे सगळं बदललेलं आहे. 99.9 काय, एकाचीच वीण आहे, सगळं सारखंच. म्हणजे किती गोरा माणूस असला तरी दोनच हात असणार आहेत, एकच नाक असणार आहे, दोनच डोळे असणार आहेत, एकच जीभ असणार आहे, त्याला दोनच पाय असणार आहेत, हाताला बोट 5च असणार आहेत, पायालाही 5च असणार आहेत. एखाद्याला एक्स्ट्रा असलं तर ते वेगळी गोष्ट, ते समजा अपवाद धरू आपण ते, पण तो त्याला अपवाद म्हणूनच आपण बघतो, त्याला काही नियम म्हणून बघत नाही. दैनंदिन जीवनात बघितलं तेच, विज्ञानाच्या दृष्टीनं बघितलं तेच, गणितज्ञाच्या दृष्टीनं बघितलं तेच. सगळे सांगतात की ही अवघी, काय अवघी? सृष्टी. अवघी विशेषण आहे, सृष्टी नाम त्याला. अवघी सृष्टी एकाचीच, पुन्हा एकाचीच, पुन्हा भर दिलाय च वर, एकाचीच वीण.
अवघी सृष्टी एकाचीच वीण. म्हणून गुरुजी असं म्हणतात की अंतिम अनुभव हा योग्याला असो, भक्ताला असो, हा कशामुळं म्हणजे तुकाराम महाराज कोणत्या कोणत्या कॅलिफोर्नियाच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॅलिफोर्नियाच्या कोणत्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन कुठं शिकले त्यांनी? केम्ब्रिज, ऑक्सफर्ड कुठे गेले होते? कशासाठी? प्रयोगशाळेत. काय काय अनुभवायला? अनुरेणू हुनी तोकडा तुका आकाशा एवढा. कसा कसा आला अनुभव हा? कोणत्या प्रयोगातून आलेला आहे? प्रयोगच आहे तो सुद्धा. कोणता प्रयोग? भक्तीचा, उत्कट सायुज्यतेचा प्रयोग, उत्कटता. गुरुजी म्हणले दोन दोन गोष्टी फार आवश्यक आहेत. मी त्यांना विचारलं होतं की ते आवाज जो येतो, संवाद होतात त्याचे ना आपले. गुरुजी सगळ्यांचे होत नाही तो, असं मला ऐकायला आलंय अलीकडं. मी विचारतो तर लोक म्हणतात की नाही आमचं नाही होत. मग हे कसे होतील असं मी म्हणलो सगळ्यांना. काय काय हवं आहे त्याला? आमचे का होतात, त्यांचे का होत नाही? गुरुजी असं म्हणाले दोन गोष्टी पाहिजेत. चांगलं बरं आठवलं मला हे. गुरुजी म्हणाले दोन गोष्टी पाहिजेत. एक उत्कटता, दुसरा विश्वास. उत्कटता आणि विश्वास ज्याच्याकडे आहे त्याच्याशी त्याचे संवाद होतील असं म्हणाले. मग हे होईल, सगळंच होईल. जे तुम्हाला अनुभवाला मिळतं ते त्यांना अनुभवायला. म्हणजे उत्कटता आणि संवाद, विश्वास यामधून ते प्राप्त होईल. म्हणजे माणसांची अनुभूती, संतांची अनुभूती, साधकांची अनुभूती, शास्त्रज्ञांची अनुभूती, गणितज्ञांची अनुभूती, अशा सगळ्यांच्या अनुभूती जर एकत्रित केल्या तर गुरुजींना असं म्हणायचं आहे की आपण तटस्थ दृष्टीनं या संत वचनाचं जर विश्लेषण केलं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, जर विश्लेषण केलं गणिताच्या दृष्टिकोनातून, तर आपल्याला हे अनुभवायला येईल की अवघी सृष्टी ही एकाचीच वीण आहे. म्हणजे आत असलेलं तत्व तेच ते आहे. आत असलेलं आपण असं म्हणू अध्यात्माच्या भाषेमध्ये सगळ्यांमध्ये ब्रह्मच, सर्व खलविदम ब्रह्म. हे सांगतं ना विज्ञान, सर्व खलविदम ब्रह्म, सर्वत्र ब्रह्म आहे. म्हणजे काय? अवघी सृष्टी एकाचीच वीण आहे. उपनिषद काय सांगतात? उपनिषद आणखी वेगळं की तत्वमसी, तो तूच आहेस, तो तूच आहेस. बर, आता हे झाले अध्यात्मशास्त्राचे दोन अत्यंत महत्वाचे वाक्य की सर्व खलविदम ब्रह्म आणि तत्वमसी. हे झाले अध्यात्माचे अतिशय महत्वाचे असे वाक्य, सगळ्यांना माहित असणारे. विज्ञान काय सांगते? विज्ञान सांगते प्रोटॉन्सचा विस्तार. विज्ञान सांगते प्रोटॉन्सचा विस्तार. मूलद्रव्यामध्ये कुठेही तुम्ही गेलात, अग्नीमध्ये जा का पाण्यामध्ये जा का वायूमध्ये जा का पृथ्वीमध्ये जा, कुठेही गेले की त्याच्यामध्ये अणुरेणू असणार. अणुरेणूने सगळं बनलेलं आहे, हे सगळ्याला माहिती. अणुरेणू होणे तोकडा तुका आकाश एवढा असं म्हणले तुकाराम महाराज. म्हणजे त्यांना ते अणुरेणूचं केंद्रही कळालंय आणि आकाशात काय तेही कळालंय. त्यांनी सांगितलं की तिथून इथून तिथपर्यंत मीच आहे. म्हणजे काय? तत्वमसी, तू आहेस, हे कळालं त्यांना. त्यांनी मांडलं, त्यांच्या मराठी भाषेमध्ये मांडलं, देहूच्या डोंगरावर मांडलं त्यांनी ते. शास्त्रज्ञांनी काय सांगितलं? शास्त्रज्ञांनी सांगितलं प्रोटॉन्सचा विस्तार आहे. प्रोटॉन्सचा विस्तार, सगळा प्रोटॉन्सचा विस्तार. कुठलंही मूलद्रव्य घेतलं अणुरेणूचं तर ते प्रोटॉन्स, किती प्रोटॉन्स आहेत हे एवढं आम्ही सांगू ते, बाकी काही नाही फरक. गणितज्ञांनी सांगितलं की एकचा विस्तार आहे. सगळं गणित, सगळं अंकशास्त्र एकचा विस्तार. मग गुरुजी असं म्हणतात की तीन वेगवेगळ्या अँगलनं जर हे बघितलं, तीन वेगवेगळ्या दृष्टिक्षेपाने, दृष्टिकोनातून जर बघितलं तर तेच ते प्रत्ययाला येईल. काय प्रत्ययाला येईल? की अवघी, कंसामध्ये लिहिलेलं नाही ते, पण अवघी सृष्टी दिसते काय आपल्याला? सृष्टी. अनुभवाची प्रयोगशाळा काय आहे आपली? सृष्टी. अवघी सृष्टी. जरी ती हिरवी, पिवळी, काळी, निळी अशी दिसत असली, सगळे रंग एकत्र केले ना असं जोरजोरात फिरवले की ते पांढरं दिसतं पुन्हा ते. म्हणजे ते सुद्धा ते दृष्टीभ्रम जो आहे तो निघून जातो.
नाही, रंगीत नाहीये. टीव्ही रंगीत नव्हता हो आमचा. मग काय दिसत होतं? ब्लॅक अँड व्हाईट दिसत होतं. कलर टीव्ही लावला की कलर दिसायला लागले. हे सगळे रंग अशी सक्ती अशी जोरजोरात फिरवली. ताना पी हिनी पाजा शिकलो आपण ते. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा असे 7 रंग असे एकत्र मिळून फिरविले आपण. जोर जोरात सक्ती फिरायला लागली की ती पांढरी शुभ्र दिसते. अवघी एकाचीच विण. दृष्टीभ्रम आहे रंगाचा सुद्धा. म्हणजे दिसायला जरी सृष्टी वैविध्यानं भरलेली दिसत असली तरी शेवटी एकच एक आहे. हे जसं सामान्य माणसाला कळू शकतं, संतांना कळालं, शास्त्रज्ञांना तेच ते कळालं. जर आपल्याला अणुरेणूची रचना कळत नसेल, त्याचं गणित कळत नसेल, तर हे तर कळतं की आता जो आपण उदाहरण घेतलं त्यानं तर कळतं. आपल्या स्वतःच्या शरीराचं उदाहरण घेतलं आपण मगाशी, त्यानेही कळतं. आंब्याच्या झाडाचं उदाहरण घेतलं त्यानेही कळतं. म्हणजे वनस्पतीनं कळालं, शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून कळालं, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून कळालं, गणितवाले मदर ऑफ ऑल सायन्सेस, सूक्ष्मात सूक्ष्म असं सांगणारे, पॉइंट मध्ये उत्तर देणारे लोक, त्यांनी सांगितलं की सगळा एकाचाच विस्तार आहे. एक या आकडाचा विस्तार आहे. म्हणजे सगळी सृष्टी या सगळ्या दृष्टिकोनातून जर तपासली आपण, विज्ञानाच्या निकषावर तपासली, संतांच्या निकषावर तपासली आणि गणितज्ञांच्या निकषावर तपासली, तर आपल्याला सांगेल की ही सगळी सृष्टी एकाचीच वीण आहे. याच्यामध्ये तेच ते तत्व आहे आणि त्याच त्या तत्वाने सगळी सृष्टी ही नांदत आहे. हा अनुभव ज्याला येईल त्याच्या मनामधला भेदाभेद निघून जाईल. कशासाठी घ्यायचा? शेवटी अनुभव तरी का बरं घ्यायचा? कशासाठी घ्यायचंय? एवढं ज्ञान ऐकायचंय कशाला? कशाला घालवायचं 1 तास? याच्यासाठी घालवायचंय की कळलं पाहिजे. जे तुकाराम महाराजांना कळालं, जे शास्त्रज्ञांना कळालं, जे संतांना कळालं, संत वचन ही सत्य वचन कशी आहेत, हे एकदा बुद्धीच्या कसोटीवर आपण, विज्ञानाच्या कसोटीवर घासून पुसून जे गुरुजींनी लख करून आपल्या समोर आणलेलं आहे, दाखवलेलं आहे आपल्याला, ते एकदा कळालं की अनुभवांची, धारणांची बैठक जी आहे ती पक्की व्हावी. पुन्हा भेद येऊ नयेत, पुन्हा उच नीच येऊ नये, राग द्वेष येऊ नयेत, पुन्हा खालतं वरचं येऊ नये, पुन्हा तमका तसा आहे, आमका असा आहे येऊ नये, काही येऊ नये. काही नाही, असं काही येऊ नये. स्वीकारावं आपण जे काही आहे सृष्टीमधलं, ते समदृष्टीने स्वीकारावं. ती समतेची दृष्टी, सायुज्यतेची दृष्टी, त्याच्या आतलं ब्रह्म बघता आलं पाहिजे. माऊलींना बघता आलं म्हणून तर रेडा बोलू शकला वेदमंत्र. माऊलींना भिंतीमधलं बघता आलं म्हणून तर भिंत चालू शकली. म्हणजे जड चालू शकलं, जड बोलू शकलं, धारणेच्या मर्यादेच्या पुढे गेलं आपल्या. कारण काय की ते तत्व कळालं होतं, एकच एक आहे. हे तत्व आपल्या सर्वांना कळावं आणि आपल्या जीवनामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, अनुभूतीमध्ये जर ही समदृष्टी आली तर हे स्थितप्रज्ञाचं एक लक्षण आहे असं भगवद्गीता ज्ञानेश्वरी सांगते. आपण सर्व या स्थितप्रज्ञाच्या दृष्टीकडे, लक्षणाकडे आणि अनुभूतीकडे लवकरात लवकर या गुरुजींनी दाखवलेल्या मार्गाच्या साह्याने आणि त्यांनी दिलेल्या कृपा आशीर्वादाच्या साह्याने पोचावेत. या गुरुजींना केलेल्या प्रार्थनेसह इथे वाणीला विराम. धन्यवाद. खास सांगितलं भैया, सोप्या भाषेमध्ये सांगितलं. जसं तुम्ही म्हणलात की गुरुजी मराठीचे शिक्षक होते आणि त्यांनी विज्ञानाचं म्हणजे सोपं करून सांगितलं, तसं तुम्ही सुद्धा आता खूप सोपं करून सांगितलं बरं. आता ही 17वी आवृत्ती आहे, पण काही काही गोष्टी आज जेवढ्या क्लिअर झाल्या तर त्या आतापर्यंत नव्हत्या झालेल्या माझ्या. आणि मागे एक विचार आला होता भैया. मी असं म्हणते की म्हणजे गुरुजींच्या साक्षी नसते, आपल्याला गुरुजींनी सांगितले की संसारात राहून परमार्थ साधायचा आहे. हो हो बरोबर. आणि मग ते असंच योगायोग कसं वाक्य आलं माहित नाही, तर म्हणजे संसारात राहून समाधिस्थ राहतात होतात. हा,
तर ते इतकं म्हणजे खास वाटलं ना ते. हम्म, हम्म, हं. तर त्याची आज म्हणजे मेळ लागला मला. ते जे वाक्य आलं होतं, हम्म. संसारात राहून समाधिस्थ व्हायचं. हं? तर त्याचे आज बऱ्यापैकी तुम्ही सांगितलं ना ते अवघी एकाचीच विणा. बरोबर. ते आलं असतं वाक्य तेव्हा आता गुरुची शरीर असते तर मी लागलीच त्या दिवशीच केसला पळाले असते. ते गुरुजी असं असं वाक्य आलं म्हणून. हा हम्म. हा ह्याला झालं गेल्या महिन्यात आलेले हे. नाही, हे पण आणि गुरुजींचंच असल्यामुळे गुरुजी ऐकतायत असं समजतो मी. हो हो हो. आणि मी खूप म्हणजे खुश होते. हम्म, म्हणजे हे 1 महिना झालं माझ्या ह्याच्यामध्ये की हम्म, म्हणजे असं आजूबाजूला म्हणा आतमध्ये म्हणा हे सगळं असं हम्म. मुरू लागले म्हणण्यासारखं किंवा मलाच असं ओलंय असं वाटू लागले. छान छान छान. बाकीच्यांना काही बोलायचं असेल बोला किंवा विचारायचं असेल विचारा काय. गेल्या वेळेस जो विक्षेप झाला त्याच्याबद्दल क्षमस्व. नाही नाही उलट तुम्ही आज घेतलं. त्या दिवशीचे अर्ज राहिलेलं आज पूर्ण घेतलं तुम्ही. त्याबद्दल तुमचेच आभार. बाकीच्यांना बोलायचे काही आहेत 9 मिनिट. त्याच्यानंतर मीराची कविता होईल. 2 मिनिट बोला कोणाला बोलायचं असेल तर. भैया दंडवत प्रणाम. दंडवत. आज गुरुजी आपल्या सगळ्यांचा सखा आहेत आणि त्यांनी आज त्यांच्या विणेची तार छेडली आहे आणि हे सांगितलं की ही सगळी अवघी एकाचीच विण आहे आणि तुम्ही खूप खास पद्धतीनं ते समजून सांगितलं. चला घेऊयात का कविता? भैया हा मीरा. छान झालं. हो. आणखीन त्या कन्सेप्ट क्लिअर होतात. त्याच्यामधलं जी सुसूत्रता आहे ती आणखी स्पष्ट होत चाललेली. खरंच आहे. भैया तुम्ही ते अनुवाद केला का? हा कशाचा? ज्ञान सांगणे सहज विज्ञानाशी तुम्ही इंग्रजीमध्ये करणार होतात ना? गणेश चौधरींकडे मी दिलेला आहे तो तपासण्यासाठी, वैज्ञानिक परिभाषा तपासण्यासाठी. अच्छा हा. बरं बरं. हो. हो ना मीराचा हिंदी मध्ये आहे अनुवाद. केलं. हो 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 इंग्रजीमध्ये. धन्यवाद. हा. हो हो धन्यवाद. दीपक हे बोलायलेत का? तो वाचून पण दाखवलाय मी गुरुजींना आणि गुरुजी खुश झाले ते ऐकून. हो तेच थोडस पुसटचं आठवत आहे. ते लिहिणार होता मग ते झालं का कसं असं. चला घ्यायची कविता. नाही दीपक बोलत होते आता मध्येच मी बोलले. आहेत का दीपक? हो आहे. हा बोला ना. नाही काही गोष्ट. अभिप्राय द्या ना भैया ना. हा. काय म्हणला मी तुला? अभिप्राय द्या म्हणलं भैयांना आजचा क्लास कसा झाला? एकदम छान एकदम अवघी एकाची जमीन झाली. आता काय वेगळं काही बोलायचं. चालतंय. मीरा कविता घे. घेतेस का सविता म्हणते असते म्हणून. कविता घे. माईक बंद करतो. हे आत्मस्थाचं नव्या उजळून निघालेल्या मनाचा मकरंद तुला साथ घालीत आहे. वाऱ्याने सैरभाला वाहून न्यावे तसेच तूही माझ्या हातात हात घालून आज मार्गस्थ झाला आहेस. तुझ्या पुनीत स्पर्शाने चैतन्याच्या उधाणावर माझी नौका हेलकावे घेत आहे आणि किनाऱ्यावर सुद्धा तू माझीच वाट पाहत आहेस. माझ्या आत्मस्था चल तूच तुझ्यापर्यंत मला पोहोचवणार आहेस. जय हो ठाकूर की. दंडवत. खास छान कविता आहे. पसायदान घ्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे
दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वे ही सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन ती लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोके ये, दृष्टादृष्ट विजय होवावे जी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, होईल दान पसाओ, येणवरे श्री ज्ञानदेव, सुखिया झाला, येणवरे श्री ज्ञानदेव, सुखिया झाला. ओम देव शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, रापः शांतिरोषधय शांति, वनस्पतय शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्व शांति शांतिरेव सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति. ओम जय हो ठाकुर की. जय हो ठाकूर की. जय हो ठाकुर की. जय हो गुरु. जय हो ठाकुर की. जय हो गुरुजी की, जय हो ठाकुर की. जय हो गुरुजी की, जय हो ठाकुर की.